तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आहे शंभू कोचिंग क्लासेस। तर आज आपण तुमच्यासाठी नवीन एक लेक्चर आणलेलं आहोत। असं लेक्चर आहे की तुम्हाला हे सर्वच ठिकाणी कमी पडेल। तर वातावरणातील स्तर, जे आपण वातावरणात राहतो आपण वातावरणाची स्तर 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 वातावरणाची स्तर आपण बघणार। हवामानातील वातावरणातील स्तर। तर काय आहे, पहिला तपांबर। दुसरा काय, स्थितांबर। तिसरा काय आहे, मध्यांबर। चौथा काय आहे, ऐनांबर। आणि पाचवा काय आहे, बाह्यांबर। बाह्यांबर। तर याच्यात काय आहे, काय काय दिसते आपल्याला, धूळ दिसते, धूळ। याच्यात काय दिसते आपल्याला, हवामान दिसते, गरम, थंड। आणि ढग पण दिसते। याच्यात काय दिसते, ढग। याच्यात आपल्याला काय दिसते लेअर मध्ये, पहिली कोणती आहे, तपांबर, नंतर स्थितांबर, नंतर तिसऱ्या नंबरवर मध्यांबर, आणि चौथ्या नंबर कोणती आहे, ऐनांबर, आणि पाचव्या नंबर कोणती आहे, बाह्यांबर। सर्वात वरची लेअर कोणती म्हणजे बाह्यांबर, बाह्यांबर। पण सर्वात खालची म्हणजे तपांबर। आपल्याला जवळून कोणती आहे, तपांबर। आपल्याला सर्वात दूरची कोणती आहे लेअर, तर बाह्यांबर। याच्यात काय काय दिसते, धूळ दिसते, हवामान दिसते, गरम, थंड, आणि ढग पण याच्यात दिसते। आणि जे हवाई विमान असते, विमान या लेअर मधून जात असते, कोणत्या, तपांबर लेअर मधून। तर आता याच्यातून काय आहे, स्थितांबर। त्याच्यावरची लेअर कोणती आहे, स्थितांबर। स्थितांबर मधून कोणती आहे, ओझोन लेअर जाते, कोणती, ओझोन लेअर। ओझोन मध्ये छिद्र केव्हा पडला, 1985 मध्ये। केव्हा, 1985। कोणत्या लेअर मध्ये आहे, स्थितांबर मध्ये। तर मग काय याच्यानंतर काय आहे, मध्यांबर। म्हणजे सर्वात मध्ये कोणते कोणते, तपांबर आणि बाह्यांबरच्या सर्वात मधला कोणता आहे, मध्यांबर, सर्वात मधला। याच्यावर भार, दाब खूप असणार, खालून पण वरून पण। कोणते दाब असणार, मध्यांबर मध्ये। नंतर काय आहे, ऐनांबर आणि बाह्यांबर। बाह्यांबर सर्वात आहे, सर्वात वरचा कोणता आहे, बाह्यांबर। तर अशा पद्धतीने वातावरणातील आपले स्तर, लेअर म्हणू शकतो, स्तर म्हणा, लेअर म्हणा, काही बी म्हणा। तर असे याच्यावर आयोगाचे खूप सारे क्वेश्चन आलेले आहे। तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारे आलेले आहे। डायरेक्ट जाऊन तुम्ही PYQ बघायचं। भूगर्भशास्त्र म्हणून एक लक्ष्मीकांत सर लोक पब्लिकेशन, याच्यामधून एक टॉपिक आहे भूगर्भशास्त्र। त्याच्यामध्ये वातावरणाचे प्रकारमधून किती क्वेश्चन आलेले बघू शकता। तर कसे क्वेश्चन विचारलेले आहे, सर्वात वरचा लेअर कोणता आहे, डायरेक्ट क्वेश्चन, डायरेक्ट क्वेश्चन विचारले। क्रमानुसार पण विचारू शकतो, तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, ऐनांबर, बाह्यांबर, क्रमानुसार। एक मिनिट थांबा।
तर पाणी पिलो पिलो मित्रांनो. तर तिसरा क्रमांकाचं काय येऊ शकते? तिसऱ्या क्रमांकात येऊ शकते की बा सर्वात खालचा लेअर कोणता आहे? सर्वात खालचा लेअर. सर्वात खालचा लेअर, नाहीतर सर्वात वरचा लेअर पण विचारू शकते. सर्वात वरचा लेअर. आणि अजून विचारू शकते वैशिष्ट्यांची वैशिष्ट्य. धूळ, हवामान, गरम हवामान, थंड हवामान, ढग, विमान कोणत्या लेअरमध्ये उडते? तर आपल्याला काय करायचं आहे? तपांबर मारायचं आहे. कसे विचारलेले आहे क्वेश्चन, तर तुम्ही जाऊन बघा डायरेक्ट. क्वेश्चन मी घेतलेले जे लेक्चर असते डायरेक्ट तुम्ही जर PYQवर चेक केल्या, तर मी PYQ कंटेंटवरच आपला लेक्चर घेत असतो. तर काय आता स्थितांबर आहे. स्थितांबरमध्ये कोणते लेअर असते? ओझोन लेअर. याच्यावर तर खूप सारे VIMP क्वेश्चन आहे. तुम्ही एक क्वेश्चन बघून टाका, बघून घ्या आणि नक्कीच पाठ करा ते, कारण की खूप वेळा आलेला आहे ते क्वेश्चन. तर ते क्वेश्चन पाठ करणं तुमच्यासाठी अपेक्षित आहे आणि तुम्हाला मार्क देणारा क्वेश्चन आहे तो. आणि अजून एक 1985 मध्ये छिद्र पडला होता. कोणाचा छिद्र पडला होता? ओझोन लेअरमध्ये छिद्र पडला होता 1985 मध्ये. राज्यसेवामध्ये आलेला आहे क्वेश्चन 2017-18 मध्ये. धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.